ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं एबीपी माझा आयोजित कृषी परिषद 2020 मध्ये पुन्हा एकदा स्वागत। सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत। नाशिकच्या प्रगतिशील शेतकऱ्यांकडे मी जाणार आहे, पण त्यापूर्वी एक खूप छान कमेंट मला फेसबुकवरती आली, तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच पाहिजे। अजिंक्य माळवे म्हणून आहे, त्यांनी कमेंट केलेली आहे, जर का शेतकरी पीक काबाड कष्टाने पिकवतो, त्याचा भाव आम्हाला ठरवता येत नाही आणि हमी भाव देण्याची यंत्रणा सरकारकडे नाहीये, तेवढी ताकद नाहीये, मग आम्हाला सरळ ज्याचा मार्केट ग्लोबल मार्केट हमी भाव आहे त्या गांजाची शेती करायला परवानगी का नाही? कारण ती एक तर वनस्पती आहे, सिगरेटपेक्षा कमी हानिकारक आहे। सिगरेट सगळे कारखानदार पिकवू देणार नाहीत आणि तुम्ही आम्हाला पैसा देणार नाहीत, मग आम्ही गांजा का पिकवू नयेत? या भावना फक्त हास्यास्पद म्हणून नाहीये, त्या महत्त्वाच्या, त्या शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आहेत। अशाही मार्गाचा विचार करू शकतो शेतकरी, म्हणून आपल्याला ही चर्चा करणं गरजेचं आहे, म्हणून ही आपली परिषद आहे, शेतकरी परिषद, शेती परिषद आहे। मी जातो नाशिकला, संदीप जगताप, जयदत्त होळकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे मी जातोय। संदीप जगतापांपासून सुरुवात करूयात। संदीपजी, काय प्रतिक्रिया आहे तुमचं सगळं ऐकून? मुळात नियमनमुक्तीचा जो विषय आहे, राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला पूर्णपणे त्याच्यावरती त्याचं समर्थन करता येणार नाही। याचं कारण असं आहे की त्याचा जो अध्यादेश आहे तो माझ्या हातामध्ये आहे आणि अध्यादेशामध्ये काही निश्चितपणे मला त्रुटी दिसत आहे। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट त्यांनी असं म्हटलं होतं की रेग्युलेट करताना त्याच्यामध्ये एक कारण दिलंय की जेव्हा असामान्य मूल्यवृद्धी होईल त्यावेळेस आम्ही शेतमाल रेग्युलेट करू। माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये जर असामान्य मूल्यवृद्धी होईल त्यावेळेस तुम्ही रेग्युलेट करणार, मग जेव्हा गिरावट होईल त्यावेळेस तुम्ही काय करणार? याचं कुठेही तुम्ही मेन्शन याच्यामध्ये केलेलं मला दिसत नाही। खरं म्हणजे जेव्हा भाव पडतील तेव्हा सुद्धा आम्ही काय आणि ते ठरवणार कोण, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। मला याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी दिसत आहे। जेव्हा 2 रुपये 4 रुपये किलो कांदा विकत होता तेव्हा कोणी मध्ये आलं नाही। आता जर थोडासा शेतकऱ्यांना भाव मिळायला लागला होता तेव्हा मात्र तुम्ही निर्यात बंदी करता, म्हणजे तुम्ही खरंच नियमनमुक्त झालायत का? कारण हा अध्यादेश 5 जूनला आलेला आहे। 5 जूनला जर अध्यादेश आलेला होता तर मग तुम्ही आता कांद्यावरची निर्यात बंदी केली कशी, हा सगळ्यात मोठा माझ्या समोरचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर स्टॉक बाबतीमध्ये जे म्हटलं गेलंय की स्टॉक लिमिटचा विषय, याच्यामध्ये मला प्रसन्नजी खूप मोठा धोका एक असं दिसतोय। याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की जे व्हॅल्यू चेन मधली सिस्टम आहे त्यांना स्टॉक लिमिटचं लिमिट नसणार आहे। जेव्हा आपण ओपनली मार्केटमध्ये येऊ, जेव्हा मल्टीनॅशनल कंपन्या मार्केटमध्ये येतील, मला धोका त्याच्यामध्ये असं दिसतोय, तो धोका आहे की केव्हा मोठ्याल्या जेव्हा कंपन्या येतील त्या मोठ्या प्रमाणामध्ये इथला शेतमाल कांद्यासारखा गव्हासारखा खरेदी करतील, त्याचा स्टॉक करतील, मार्केटमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करतील आणि मग मार्केट वाढेल। इम्पोर्ट करण्याचा विषय हा सुद्धा शेवटी मल्टीनॅशनल कंपन्या सरकारला कळत न कळत का होईनापणे कंट्रोल करत असतात, त्यामुळे कधी आयात करायचं कधी निर्यात करायचं हे ते ठरू शकतात। म्हणून याच्यामध्ये मला काही त्रुटी निश्चितपणे दिसत आहे। संदीपजी, ह्या प्रश्नांची जर आम्हाला उत्तरं मिळाली तर याचं समर्थन करायला अजिबात काही अडचण नाही। एपीएमसीच्या बाबतीमध्ये पण राजू शेट्टी साहेब जसं म्हटले की एपीएमसी पूर्ण निर्दोष आहे असं अजिबात म्हणणं नाही, परंतु महाराष्ट्रानं जो निर्णय घेतला होता, जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत होती, सन्माननीय मंत्री महोदय त्या काळातले आपल्या समोर आहे, आपल्या सोबत आहे। त्या काळात 2 चांगलेच निर्णय झाले होते ना। एक म्हणजे जो शेतकरी उत्पादक आहे त्याला मतदानाचा अधिकार मिळाला होता। जर मतदानाचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला असता तर तिथं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून गेले असते, निवडून जात होते आणि निश्चितपणे मार्केट कमिट्या सुधारवण्यामध्ये त्यांचा मोठा फायदा झाला असता। तो ह्या राज्य सरकारनं रद्द केला। आम्ही त्याचा सुद्धा निषेध राजू शेट्टी साहेबांनी केलाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला। नक्की संदीपजी, तुम्ही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि आत्ताचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कांदा आणि बटाटा जो आहे तो नियमन मुक्त असताना सुद्धा या क्षणाला निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, अशी स्थिती स्टॉकच्या बद्दलची जी म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, महामारी आली किंवा एक्स्ट्रीम सिच्युएशन, आर्थिक कंडिशन निर्माण झाली तर त्यावेळेला का होणार नाही? काय अनुभव आहे होळकर साहेब तुमचा? तुम्ही अनेक वर्ष कांद्याच्या बाबतीत अभ्यास करताय, तुमचा अनुभव काय आहे? नाही, नक्कीच खरं तर तुमचं या ठिकाणी आभार मानले पाहिजे की गेल्या 2-4 दिवसापासून सातत्याने शेती संदर्भातले प्रश्न तुम्ही मांडत आहात। आपण जर बघितलं तर आता जो अध्यादेश निघाला याचा काही फारसा फायदा आहे शेतकरी वर्गाला होणार नाही, कारण की आपण बघितलं की मूळ जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, हा मूळ प्रश्न हा वेगळा आहे आणि शासन जे काम करत आहे ते वेगळ्या प्रश्नावर या ठिकाणी काम करत आहे। शेतकऱ्यांची आजची जी भूमिका आहे ही शेतीमालाला योग्य बाजारभाव हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे, परंतु या विषयावर कुठेही कोणी बोलायला तयार नाही। या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बेड्या काढल्या गेल्या, शेतकरी आता कुठेही विकेल,
कुठेही विकणं हा प्रश्नच नव्हता. शेतकऱ्यांच्या समोर त्याचा शेतीमाल कोणी घेतला हा प्रश्न नाहीये. पण त्याला बाजारभाव किती मिळतो, कसा मिळेल, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. मोठमोठ्या कंपन्या ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये येतील त्यावेळेस शेतकऱ्यांना ते कॉन्ट्रॅक्ट शेतीमध्ये तो भाव बांधून घेतला जातील. ज्यावेळेस कधी बाजारभावामध्ये वाढ होईल त्यावेळेस तो जो बाजारभावाचा जो फायदा आहे तो त्या कंपन्यांना फक्त या ठिकाणी मिळू शकतो. शेतकऱ्यांना तो काही बाजारभाव या ठिकाणी मिळेल असं मला तर या ठिकाणी वाटत नाही. मला होळकर तुम्हाला एक छोटासा प्रश्न मध्ये विचारायचा आहे की हे असं का होत नाही की कायम पेट्रोल डिझेलचे भाव ज्या वेळेला मध्ये वाढले होते ते तर नाही नियमन त्याच्यावरती नाही कंट्रोल केलं सरकारने, ते जसे वाढतायत जशा पद्धतीनं आपल्याकडे खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असताना सुद्धा आपल्याला 100 रुपयांनी पेट्रोल घ्यावं लागलं. लोक घेऊ देत ना कांदा, महाग कांदा खायचा आहे ज्यांना, तर प्रॉब्लेम काय आहे? एकदम बरोबर बोलले तुम्ही की शेतकऱ्यांना जेव्हा बाजारभाव मिळत येतो त्यावेळेस केंद्र शासनाचा हस्तक्षेप असतो. आपण जर बघितलं तर 24 नोव्हेंबरला निर्यात बंदी झाली. त्यानंतर आपण जर बघितलं तर 25 फेब्रुवारीला केंद्रातील एका मंत्र्यांनी आम्ही निर्यात बंदी उठवतो म्हणून घोषणा केली. त्याचा अध्यादेश 2 मार्चला काढला आणि त्या 2 मार्चच्या अध्यादेशमध्ये असं सांगितलं की आम्ही 15 मार्च नंतर निर्यात खुली करतोय. पण त्याचबरोबर जर आपण जर बघितलं की निर्यात बंदी करत असताना 14 तारखेला निर्यात बंदीचा निर्णय झाला आणि तो तत्काळ अंमलबजावणी केली. म्हणजे 5 वाजता निर्यात बंदीचा निर्णय होत असताना त्याचा इफेक्ट दुपारी 12 वाजेपासून सुरू झालेला होता. म्हणजे शासनाच्या एक क्लिअर डोक्यामध्ये आहे की बाजारभाव कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढू द्यायचे नाही. पण मग जर बाजारभाव जर वाढणार नसेल तर बाजार समित्यांमध्ये संचालकांना शेतकऱ्यांनी मतदान केलं किंवा बाहेरून कोणी अतिरिक्त कंपन्या आल्या काय, त्याचा कुठलाही जर फायदा जर शेतकऱ्यांना जर होणारच नसेल तर असे कितीही निर्णय घेतले तर त्याचा काही फारसा फायदा होईल असं मला वाटत नाही. नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मला पाटीलजी हात वर करतात आणि मला दादा भुसेंकडे पण जायचं कारण त्यांना परत जायचं. मी पाटीलजी येतो तुमच्याकडे, पण आपल्याकडे यशवंत गोसावी आहेत, शेतकरी उत्पादक आहेत. 122 शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता गेले 8 वर्ष सांभाळत आहेत. शेतकऱ्यांची मुलं ज्यावेळेला अशी उघड्यावर पडतात सरकारी धोरणांमुळे त्यावेळेला ही परिस्थिती उद्भवते, त्यावेळेला आपल्याला चर्चा करावी लागते. गेली 70 वर्ष आपण चर्चा करतोय, फक्त शेतकऱ्याची परिस्थिती काही सुधारत नाहीये. यशवंत, काय आहे सध्याचा अनुभव कांद्याबद्दलचा स्पेसिफिक? खरं तर एबीपी माझाचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. तर तुम्ही एक सुंदर चांगला विषय, महत्वाचा विषय आज महाराष्ट्रासमोर ठेवलाय. आणि बोला. हा, तर सगळ्यात महत्वाचं जे शेतकरी नेते सगळे इथं बसलेत, माझी त्यांना विनंती आहे की मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी हे जे निर्णय घेतलेत त्या निर्णयांमध्ये अनेक मतमतांतर वादविवाद असू शकतात, पण आपल्या सगळ्यांचं लक्ष वेगळीकडे वळवण्याचं हे काम आहे. म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे जे 3 अध्यादेश जारी केले किंवा हे 3 कायदे लागू केले, हे 3 कायदे लागू केले याच्यावरती मतमतांतर अनेक घडतील, पण निवडणुकीच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या दरम्यान स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? याच्यावर कोण बोलणार आहे? शेतकरी उत्पादन आणि व्यापार वाणिज्य बिल या विषयावरती आज आपण सर्वजण या ठिकाणी बोलतोय किंवा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट वरती बोलतोय, हमी भाव शेती सेवा कायद्यावरती आपण या ठिकाणी बोलतोय. या कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, या त्रुटी संदर्भात सुद्धा कोणतरी बोललं पाहिजे. बरं, आज मागच्या जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि नाशिक पट्ट्यामध्ये 1564 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. आणि या एवढ्या आत्महत्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी देश जगवला, त्यांच्या आत्महत्या झाल्यात. याच्यावरती कोणी बोलायचंय? बरं. आपण हे मुद्दे घेऊयात. मला फक्त मी गोसावीजी, मी भुसेनकडे जातो कारण भुसेन आपल्याला सोडावं लागेल चर्चेतून, त्यांना पुढे जायचंय. भुसेजी, मी 2 प्रश्न कंबाईन घेऊन येतो, त्याची उत्तरं द्या. एक प्रश्न म्हणजे मध्यंतरी केंद्राच्या एका महत्वाच्या एम्पॉवर्ड समितीकडनं असा मुद्दा आला होता की उसाखालचं क्षेत्र आपल्याला मर्यादित करावं लागेल, ती तशी परवडण्याजोगी नाहीये, पाण्याची खपत जास्त होते, उत्तरेकडचा पट्टा जास्त किफायतशीर आहे, महाराष्ट्राचा नर्मदेच्या खालचा नाही. त्या बाबतीत मुद्दा उपस्थित झाला होता ज्याच्यावरती शरद पवारांनी मुद्दा मांडला होता. त्याबद्दल राज्य शासन म्हणून आपण आपलं खातं कसा विचार करतंय? आणि दुसरा मुद्दा जो ताजा बियाण्यांचा मुद्दा होता ज्यावरती आपण अगदी धडक कारवाया केल्या, त्याच्या बाबतीत अजूनही बियाणं बनवणाऱ्या कारखान्यांवरती, त्या आस्थापनांवरती आपण कारवाई नाही केलेली. प्रसन्नजी, पहिली गोष्ट तर एका बाजूला जेव्हा आपण शेतकऱ्यांना एक स्वतंत्र देण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे परत आपण नियंत्रण आणण्याची गोष्ट करतो, मला वाटतं की ही बाब काही बरोबर त्या ठिकाणी होणार नाही. मला एक थोडीशी निदर्शनास आणून द्यायची. आपण बघितलं असेल की कांद्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व, मी काही राजकीय टीका टिप्पणी किंवा त्या पद्धतीने मी भाष्य करणार नाही कारण हा तो काही प्लॅटफॉर्म नाही. परवाच्या कालावधीमध्ये जेव्हा कांद्याच्या संदर्भामध्ये 500-700 रुपयाने कांद्याला दर मिळत होते, तर त्याच ठिकाणी
ठिकाणी नाफेडने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि साधारणतः एक 5-50 रुपयाचा जास्ती दर देऊन नाफेडने त्या ठिकाणी कांदा खरेदी केली. म्हणजे साधारणतः 800-850 रुपयाने नाफेडने कांदा खरेदी केली. आपण असं बोलू शकतो की त्यावेळेस 5-50 रुपये हे शेतकऱ्यांना जास्तीचे वाटत होते. परंतु ज्या पद्धतीने आता बाजारामध्ये हा दर 2,000-2,500 रुपयापर्यंत गेला होता, तर आमचे ते शेतकरी बांधव म्हणत लागले की आता 2,000-2,500 रुपयापर्यंत दर गेल्यामुळे आम्ही ते 800-850 रुपयाने तो कांदा नाफेडला कसा काय द्यायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला एक कायमस्वरूपी धोरण आपल्याला ठरवावं लागेल की मध्ये बाजारामध्ये काय दर आहे, त्या दराच्या प्रोपोर्शनेट मध्ये आम्हाला शेतकऱ्यांना भाव कसा उपलब्ध करून देत आहे त्यातून आपल्याला लक्ष द्यावं लागेल. दुसरं यामुळे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं मानणार आहे का कार्यकर्ते मला वाटतं की वेळेवर शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुद्धा उपलब्ध झालं पाहिजे. आम्ही भावाच्या संदर्भामध्ये नाही मला भुसेजी तुम्हाला जायचंय त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात विचारतो की तुम्ही महाबीज सारख्या संस्थांवरती अनेक बियाणं तयार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नाही केली शेवटपर्यंत. शेतकरी खरं तर टाचा घासत राहिले अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या, पण नाही झाली कोणावर कारवाई. सगळे नेते चर्चेत आले की म्हणतात की शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, करत कुणी नाही. त्या बियाण्यांची भरपाई पण नाही मिळालेली पैशाची. अभिजितची आताच्या घडीला साधारणतः 1 लाखाच्या आसपास सोयाबीनच्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. 80-90% जास्ती तक्रारींची पडताळणी करण्यात आली. जिथपर्यंत महाबीजचा प्रश्न आहे तर महाबीजच्या संदर्भामध्ये साधारणतः एक 20,000 ते 25,000 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची पडताळणी करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी बियाण्याचं रिप्लेसमेंट करून देण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी बियाण्याची रक्कम थोडं करून देण्यात आलेली आहे. आणि ज्या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की महाबीजचं बियाण्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उगवलेलं नाही, तर 100% अशा शेतकऱ्यांची आर्थिक रिप्लेसमेंट त्या ठिकाणी केली जाणार आहे. नाही खरं भुसेजी तुम्हाला जायचंय त्यामुळे मी तुमचा फार वेळ घेत नाही, पण मुद्दा असा आहे मला पुढच्या वक्त्यांकडे जायचंय, राजू शेट्टींकडे जायचंय, मला सदाभाऊ खोतांकडे जायचंय, ते दिसत आहेत. पण सध्या असं आहे की कुठलीही गॅरंटी नसताना जो शेतकरी मातीत पैसा घालतो त्याची फसवणूक झाल्यानंतर खरं तर तातडीनं कारवाई होणं अपेक्षित होतं, पण ती झाली नाही. आणि हे महाराष्ट्राचं खरं दुर्दैव आहे. आपल्या सगळ्यांचं हे अपयश आहे. मी कुठल्या राजकीय पक्षावरती किंवा सरकारवरती बोलत नाहीये भुसेजी, पण हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे. त्यातल्या त्या क्षणी त्या अधिकाऱ्यांना त्या आस्थापनांना तुम्ही घरी पाठवायला पाहिजे होतं खरं तर भुसे साहेब. 80 पेक्षा जास्त गुन्हे आपण दाखल केलेले आहेत. मला वाटतं की आता जी कायद्याची प्रक्रिया असते त्याचं हेअरिंग घेणं आणि त्याला डिस्क्वालिफाय करणं. बरं आतापर्यंत साधारण 8 ते 10 कंपन्यांना रद्द बादल करण्यात आलेला आहे. ठीक आहे भुसेजी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरं तर तुमचे आभार, कारण तुम्ही इतक्या व्यस्त कार्यक्रमामधून हा 1.5 तास काढलात आणि हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे की किमान शेतकरी नेते, आपले मंत्री, आपले नेते आपल्या सगळ्या प्रश्नांवर किमान चर्चा करतायत. हे बघून त्यांना बरं वाटलं असेल. सदाभाऊ खोतांकडे जायचंय. जे प्रश्न सदाभाऊ खोत, यशवंत गोसावींनी उपस्थित केले, होळकर साहेबांनी उपस्थित केले, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना नाडणारे कायदे उभे राहतात, तुम्ही का नाही प्रश्न विचारले कांद्याच्या वेळेला सरकारला? मी एका मुद्दा तुमचा क्लिअर करतो की कांद्याच्या बाबतीमधला निर्णय सरकारचा हा चुकलेला होता. त्याचा तीव्र विरोध आम्ही केला आणि रस्त्यावर त्या बाबतीमध्ये उतरलो. आणि आज केंद्र सरकारनं निर्णय घेतला की बॉर्डरवरती ज्या कांद्याच्या गाड्या आहेत, आणखीन पोर्टवरती जे कंटेनर आहेत ते बाहेरच्या देशामध्ये जाण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या अत्यावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक जे आलेलं आहे. नाही सदाभाऊजी त्या मुद्द्यावरून पुढे नाही सरकायचं आहे, कारण की तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कांदा उत्पादकांचा. ज्या वेळेला आपलं अख्खी इकॉनॉमी मायनसमध्ये चालली आहे त्यावेळेला शेतीची इकॉनॉमी प्लसमध्ये चालली आहे. आपल्याला परदेशी चलन कांद्याच्या सगळ्या निर्यातीमुळे मिळालेलं असतं. आपल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळला असता, तो पैसा बाजारात आला असता, त्याच्यामुळे बाजार थोडासा खेळता राहिला असता. आपण तर इकॉनॉमीलाच खीळ लावायला चाललो कांद्याच्या निर्यात बंदी लावून. निश्चितपणानं मी तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे. मी स्वतः नाशिकमध्ये जाऊन रस्त्यावरती उतरलो, आंदोलन मी स्वतः केलेलं होतं आता 2 दिवसापूर्वी. परंतु ज्यावेळी मी प्रधानमंत्री असताना सुद्धा कांद्याच्या प्रश्नावरती केंद्र सरकारची टीम नाशिकमध्ये आलेली होती आणि ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कांदा साठवणूक करून ठेवलेला होता त्या ठिकाणी
धाडसत्र सुरू झालेले होते आणि बाजारपेठेमध्ये घबराट निर्माण झालेली होती. लासलगावला मी त्या ठिकाणी मोठी सभा झाली शेतकऱ्यांची आणि मी स्वतः पणन खात्याचा राज्यमंत्री म्हणून आदेश दिला, असे कोण अधिकारी आले तर त्यांना काठीनं झोडपून काढा आणि तो निर्णय त्यावेळी सदाभाऊ तुम्ही हे बोलायला खूप ठीक आहे, हे आंदोलन म्हणून बोलायला खूप ठीक आहे. तुम्ही मित्र आहात, तुमच्या भाजपच्या सरकारमध्ये तुम्ही होतात, तुम्ही मित्र आहात त्यांचे मित्रपक्ष म्हणून, तुम्ही आत्ताही विरोधात मध्ये त्यांच्या सोबत आहात. खरं तर प्रश्न असा आहे की हे सगळं बोलायला ठीक आहे पण काही होत नाहीये ना, कारण की शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे की 5 दिवस कांद्याचे ट्रक 500 ट्रक तिथे अडकून ठेवले होते बॉर्डरवरती, ते शेतकऱ्यांचं नुकसानच झालं. मी मगाशीच म्हटलं की हा निर्णय केंद्राचा चुकीचा होता, हा निर्णय मागे घ्यावा म्हणून रयत क्रांती संघटना आम्ही रस्त्यावरती उतरलो. आता या ठिकाणी त्या विषयावरती निषेध नोंदवला. आम्ही त्याच्याशी सहमत नाही. आमची बांधिलकी ही शेतकऱ्याशी आहे आणि ज्यावेळी शेतकरी अडचणीत येईल त्यावेळी आम्ही निश्चितपणानं सरकार कुणाचंही असू आम्ही त्यांच्यावर आहे त्यांचं जरी असलं आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये निर्णय होत असतील तर निश्चितपणानं त्याला तेवढ्याच ताकदीनं निश्चितपणानं विरोध केला जाईल. आता अत्यावश्यक वस्तू कायदा सुधारणा आपल्या समोर ठेवायचं आहे. 1991 साली खुली अर्थव्यवस्था आली, आपल्या देशाने ही खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि ही खुली अर्थव्यवस्था शेती वगळून आम्ही स्वीकारली. शेतीला मात्र या खुल्या अर्थव्यवस्थेचं वारं आम्ही अजिबात लागू दिलं नाही आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे मोठे उद्योग आले, त्याला आम्ही पायघड्या घातल्या, त्याचं आम्ही स्वागत केलं, त्यातनं रोजगार वाढणारा ह्या आम्ही घोषणा केल्या, पण शेतीमध्ये मात्र आम्ही भांडवल गुंतवणूक होऊ दिली नाही. बरं, आणि म्हणून तुमचं या धोरणांना स्वागत आहे. मला बेसिक मुद्दा लक्षात आला. सदाभाऊ, फक्त माझा एक वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त पुढचे मुद्दे घेतोय. कमी विषय जेवढे जास्त मर्यादित वेळ मिळेल तेवढं आपल्याला सगळ्यांकडे जास्त जाते. मी नरेंद्र पाटलांकडे जातो. मगाशी त्यांना मुद्दा याच विषयाचा मांडायचा होता. पाटीलजी काय म्हणताय? साहेब हो, मी थोडक्यात बोलतो. खासदार राजू शेट्टी साहेब, माजी मंत्री अनिल बोंडे साहेब, सदाभाऊ खोत साहेब माजी मंत्री, मागच्या सरकारच्या वेळेला आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण भाजीपाला, कांदा, बटाटा आणि फळ मार्केट नियममुक्त केलं आणि आपण काय म्हटलं त्यावेळेला की शेतकऱ्यांनी कुठेही जाऊन माल विकावा, एपीएमसीची दादागिरी नको. आम्ही पण आंदोलन केलं पण आम्ही सरकारची गोष्ट मान्य केली. चंद्रकांत दादांनी माथाडी कामगारांच्या संदर्भामध्ये काही चांगले निर्णय घेतले, आम्ही 2 पावलं माघार सरलो. माझं या सर्वांना एकच प्रश्न आहे की काल ज्या वेळेला करोनासारखं महामारी निर्माण झाली त्यावेळेला हे कॉर्पोरेट लोक शेतकऱ्यांच्या किती बाजूला उभे होते? बाजार समित्या चालू होत्या, बाजार समितीमधला माथाडी कामगार चालू होता, तो मार्केटमध्ये गाड्या खाली करायच्या, शेतकऱ्यांच्या बाजारा मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे तर एका बाजूला व्यापारी प्रतिनिधी काम करत होते तर माथाडी कामगार त्या ठिकाणी आपलं जीव धोक्यात काम करत होतं. दुसरा मुद्दा, राज्य सरकारने मागच्या वेळेला स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू केले, त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांसाठी हे ओपन केल्यानंतर कुठेही शेतकऱ्यांनी जाऊन माल विकावा. राज्य सरकारने करोनाच्या काळामध्ये सायनला, बीकेसीला वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी मार्केट्स उपलब्ध करून दिले की ज्या मार्केटमध्ये शेतकरी स्वतः आले आणि त्यांनी स्वतः माल विकला. आता मला एक सांगा, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जे 3 शेतकऱ्यांनी मगाशी स्टेटमेंट केलं ते आमचे संदीप भाऊ असतील, होळकर साहेब असतील किंवा यशवंतरावजी असतील, त्यांच्या मनामधली ती भीती काय त्यांनी व्यक्त केली की आज एपीएमसीमध्ये बाजारभाव मिळत नाही आणि उद्या कॉर्पोरेट बाजारभाव देतील, त्याची शाश्वती काय आहे? माझा मुद्दा काय आहे की एपीएमसी मध्ये बाजारभाव मिळत नाही, एपीएमसीचा व्यापारी पैसे जर थकवला तर पणन विभाग आहे त्यांचं गळं धरायला, त्यांचे पैसे वसूल करायला, पण उद्या कॉर्पोरेटच्या सेक्टरनी जर तुमचे पैसे लुबाडले तर तुम्ही कुणाकडे दाद मागणार? म्हणून काय होतं साहेब माहितीये का, मी खरं सांगतो या चर्चेच्या माध्यमातून कुणीतरी खालच्या ग्राउंड रियालिटीवरती कुणी चर्चा करायला मागत नाहीये की शेतकऱ्यांचं हित नक्की कशासाठी आहे. राज्यामध्ये पुण्यामध्ये मांजरी मार्केट एकमेव मार्केट आहे पुणे जिल्ह्यामध्ये, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, की जिथे शेतकरी येतो आणि माल विकतो. जसं एक दिल्लीला मंडी आहे, मंडी म्हणून एक दिल्लीला आहे, तिथे शेतकरी माल. मग मुंबईमध्ये मागच्या 15-20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेवर होतं, 14 पासून 2014 पासून ते काल 19 पर्यंत बीजेपी सेना सत्तेवर होतं. आता परत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना सत्तेमध्ये आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी मार्केट का नाही शहरी भागामध्ये तयार केला? फक्त शेतकरी हा विषय घ्यायचा, सरकार बदललं, तुम्ही अपक्षमध्ये गेलो
की शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन भांडायचा, बरं. सत्तेमध्ये गेलो की लगेच विसरायचं आपण. नरेंद्र काय पाटील, होतं? त्यातला याच्यामध्ये तुम्ही जो ना मुद्दा पिढा म्हणताय तो जातो, वितरणाचा शेतकरी मुद्दा आणि आहे, पण माथाडी तुम्ही कामगार. बाजार समितीचं समर्थन करताना आपण कॉर्पोरेट प्रायव्हेट क्षेत्राला म्हणजे जणू काही शिवी घेतल्यासारखं त्यांना राईट आउट करताय पूर्ण, की हे फसवायला जन्मलेले आहेत. अनेक कंपन्या आहेत, म्हणजे मी तुमचे एकेकाळचे नेते असणाऱ्या शरद पवारांचं उदाहरण देतो. बारामतीमधला बारामती ॲग्रोटेक या कंपनीचं नाव नाही घ्यायचं आपण, आणि अशा कंपन्या मी दाखवूनही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये की किती चांगलं काम जेव्हा शेती क्षेत्राचं कॉर्पोरेटायझेशन होतं तेव्हा किती काम होतं चांगलं. एक छोटंसं उदाहरण देऊन मी ब्रेक घेतो. मला मेसेज आलाय कोकणातून. विवेक भिडे आहेत, डॉक्टर विवेक भिडे, अध्यक्ष कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते संघ. या लॉकडाऊनच्या काळात कोकणमधल्या आंबा उत्पादकांना नियंत्रण बंदी नव्हती, म्हणूनच आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन आंबा विकता आला आणि 4 पैसे आमच्या खिशात आले, असं आम्हाला मेसेज करून हे सांगण्यात आलेलं आहे. ही उदाहरणं आहेत. थोडासा प्रयत्न केला पाहिजे. जसं सरोजताई म्हणाल्या, बाळ अजून जन्माला यायचे, अजून त्याचे लगेच पुढचे दाखवायचे दात आणि काय करेल आणि कसा गुंड निपजेल आतापासून बोलायची एवढी गरज नाहीये, असाही सुद्धा विचार आहे. एक छोटासा ब्रेक नंतर चर्चा आणखी पुढे घेऊन जाऊयात. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं कृषी परिषदेमध्ये, एबीपी माझाच्या कृषी परिषद 2020 मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा आणखी पुढे घेऊन जातोय. मी आता जाणार आहेत शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशीकर यांच्याकडे. सरोजताई, एक मुद्दा होता जो मगासपासून सारखा उपस्थित होतोय, तो म्हणजे संरक्षणाचा. हे सगळे व्यवहार जेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर होतील तेव्हा संरक्षणाचं काय, एपीएमसी मध्ये किमान ती व्यवस्था तरी होती, या भीतीचं काय करायचं? तुम्ही म्हणताय तसं बाळाची चिंता नाहीये, बाळाच्या आईची आहे. खरी आई का सावत्र आई? सरोजताईंशी बहुधा आपला संपर्क होत नाहीये. गंगाधर मुंडेजी, तुम्ही हा प्रश्न ऐकला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तरी चालेल. त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, हरकत नाही. मी संदीप जगतापांकडे जातो. संदीपजी. प्रसन्नजी, एक महत्वाचा विषय, फक्त मी नवीन पिढीचा शेतकरी म्हणून तुम्हाला जरूर. एक उदाहरण सांगतो की खरे शेतकऱ्यांचे प्रश्न काय. एक आज क्रिकेटच्या मॅचेस सुरू होत्या. एकदा भारत पाकिस्तानची मॅच चालू होती. पाकिस्तानच्या बॉलरनं भारताचा बॅट्समन आउट केला. पोरगा म्हटला ह्या पाकिस्तान्यांना अणुबॉम्ब टाकून उडून दिला पाहिजे. तेवढ्यात त्याचा बाप एंट्री करतो, त्याचे वडील एंट्री करतात आणि ते पोराच्या कानाखाली खाटकन आवाज काढतात. पोराला हेच समजत नाही की आपल्याला का मारलं. मग पोरगा जेव्हा बापाला विचारतो का मारलं, तेव्हा बाप म्हणतो, अरे तू कुठं पाकिस्तानला उडवायला चालला, 15 ऑगस्ट जवळ आले, बॉर्डर बंद झाल्या, 700 रुपये तांबट्याचं कॅरेट होतं ते 200 रुपयावर आलंय. खरं एक गोष्ट समजून घ्या की शेतकऱ्यांना भाव मिळायचा असेल तर तुम्हाला इंटरनॅशनल पॉलिसी सुधाराव्या लागतील, त्या शेतकरी हिताच्या असल्या पाहिजे. आजपर्यंत मला माहित नाही, म्हणजे माझं ज्ञान कमी असेल, परंतु किती पंतप्रधान शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन प्रगत देशांना भेटायला गेले आणि इंटरनॅशनल पॉलिसी, फॉरेन पॉलिसी ही शेतकऱ्यांना पूरक ठरवलेली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा प्रसन्नजी मी तुम्हाला सांगतो, जो आम्हाला मी द्राक्षाचा शेतकरी आहे, मला जे भेडसवते 1500 रुपये एमआरपी असते एखाद्या कीटकनाशकाच्या बाटलीवर आणि दुकानदार ती 400 रुपयाला विकतात. भाव वाढवले 800 रुपये होतात. आम्ही म्हणतो भाव वाढवले, त्यावेळेस कृषी अधिकारी आम्हाला सांगतात की भाव जरी 800 रुपये विकलेला असलं तरी एमआरपी 1500 रुपये, त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई करता येत नाही. या प्रश्नांकडे सुद्धा आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. अजून एक शेवटचा मुद्दा मला मेन्शन करायचा, खूप महत्वाचा मुद्दा आहे की चीनची वस्तू आयात आपण करून थांबवली तर आपण चीनवर हाबी होऊ शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की चीनचं मार्केट आपण ताब्यात घेतलं पाहिजे. आपलं सैन्य जसं ते शेतकऱ्यांचीच मुलं सैन्य म्हणून बॉर्डरवरती लढताय, ते पोरं जसं चीनवर आक्रमण करायला तयार आहे, त्याची त्यांचे बाप शेतकरी हे कृषी मालाच्या माध्यमातून चीनचं मार्केट, जगातलं मार्केट हातात घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही त्यांना सवलत द्या. बरोबर, याच्यामध्ये तुम्ही आडकाठी आणू नका. ही नियमनमुक्ती वगैरे जे सांगताय हे भूतासारखं आहे. एक म्हणतो दिसलं, दुसरं म्हणतो कुठं आहे. म्हणजे अशी परिस्थिती होता कामा नये ह्या विधायकांच्या बाबतीमध्ये. शेतकऱ्यांचे जे रिअल प्रश्न आहे, खरे प्रश्न आहे, ते समजून घेऊन त्याच्यावरती आपण काही करणार आहे का नाही, आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न. जगतापजी, तुमच्या या बोलण्यावरनं मला माझा अनुभव आठवला. एका दौऱ्यानिमित्त अर्धापूरला गेलो होतो आणि अर्धापूरची केळी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही म्हणताय तसंच खरं, तुमचा तुम्ही जोक सांगितला, मी तुम्हाला खरं सांगतोय.
अशाच प्रकारे भारत पाकिस्तान टेन्शन झाल्यानंतर आयात निर्यात थांबवण्यात आली. अर्धापूरचे शेतकरी सांगत होते, अहो तुमचा सगळा पॅट्रिओटिझम असतो, आमची केळी जात होती पाकिस्तानला, आमचं मार्केट तुम्ही मारलं आणि आमची केळींचे भाव पडले. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो अनुभव मला प्रत्यक्ष आलेला आहे आणि तोच मी इकडे शेअर केला. मी मगाशी सरोजताई आणि गंगाधर मुटेंशी संपर्क तुटला होता. सरोजताई, इकडे एक सारखा मुद्दा मांडला जातोय, या प्रायव्हेटायझेशन कॉर्पोरेटायझेशन जर का शेतीचं झालं तर लीगल संरक्षणाचं काय? या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला सावरणार कोण, वाचवणार कोण? ठीक आहे अभिजित, आपण बाकीच्या यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी संपर्क होऊ. आपल्याकडे हा संरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. राजू शेट्टीजी, तुम्ही खासदार म्हणून काम केलेलं आहे. जो आता संदीपने मुद्दा मांडला, तुमच्या शेतकरी संघटनांमध्ये सुद्धा ही चर्चा सतत होत असते. हा एक तर जो पाटलांनी मुद्दा मांडला की कुणाचा गळा धरायचा शेतकऱ्यांनी, हा एक मुद्दा. आणि आपलं जे दुसऱ्या देशांशी जे आपले संबंध आहेत, परराष्ट्र धोरण आहे शेतीविषयक, ते आपलं कधी निश्चित होणार आहे? तेच होत नाही. आणि या बाबतीत सगळी सरकार जबाबदार आहेत. म्हणजे यापूर्वीचं काँग्रेसचं सरकार असेल किंवा आता भाजपचं सरकार असेल, यांनी दीर्घकालीन अशा प्रकारची शेतीच्या आयात निर्यातीची धोरणं कधी निश्चित केलीच नाहीत. आम्ही काय करतो, भाव वाढले तर निर्यात बंद करतो, भाव कमी झाले तर निर्यात करा म्हणून सांगतो. जगभरामध्ये भारतीय शेती उत्पादनं म्हणजे आणि ते निर्यात करणारे म्हणजे एक बेभरवशाचे ग्राहक म्हणून आपली एक प्रतिमा तयार झालेली आहे. कारण आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, आमच्यावर कोणी करार करत नाही. का करार करत नाही? तर आम्ही काही शेतीमाल पुरवतो असा करार केला तर आमचं सरकार मध्येच निर्यात बंदी लावतं. आम्ही कधी ठरवलं की काही निर्यात करायचं तर ते निर्यात होत नाही. आणि म्हणून एक कायमस्वरूपी एखादी बाजारपेठ तयार केली, त्याच्याबरोबर दर फिक्स केला, तर त्या पद्धतीने शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाचं नियोजन करता येईल. भारतीय शेतकऱ्याला तुम्ही कमी समजू नका. तुम्हाला काय पाहिजे सांगा, काय गुणवत्तेचं पाहिजे सांगा, त्या गुणवत्तेचं पीक घ्यायला तो तयार आहे, त्या पद्धतीचं तो पीक घ्यायला तयार आहे. फक्त त्याची अडचण एवढीच आहे की ते करत असताना किमान त्याला त्याचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढी तरी खात्री द्या. नक्कीच नक्कीच. हा खात्री त्याला कधीही मिळत नाहीत. कधी कंटेनर, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राजू शेट्टीजी. तुम्ही कंटेनर कधी बांगलामध्ये अडकतो, कधी वाघा बॉर्डर अडकून पडतो. सरोजताई आपल्याकडे थ्रू झालेले आहेत परत एकदा. सरोजताई, नरेंद्र पाटलांनी जो मुद्दा मांडला की कुणाचा गळा धरायचा, आता किमान व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले तर पणन महामंडळ आहे, अधिकारी आहे, सरकार आहे, कुणाकडे तरी दाद मागता येते. ज्यावेळेला हे सगळंच प्रायव्हेट होऊन जाईल त्यावेळेला गळा कुणाचा धरायचा? आणि आपली शेतीविषयक जी परराष्ट्र धोरणं आहेत ती कधीही इतकी लवचिक आहे, ती कुठल्या मालावरती आपण कधी निर्यात बंदी घालू याचा काहीही भरोसा नाहीये. परराष्ट्र धोरण तर आपलं सुधारलाच पाहिजे. ज्याप्रमाणे देशात त्यांनी नियमनमुक्त सगळं केलेलं आहे त्याप्रमाणे परराष्ट्र धोरणासुद्धा त्यांनी तसंच त्याच पद्धतीने करायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न प्रायव्हेट व्यापाऱ्याला, आपण कोणाचा गळा धरायला जाऊ? जेव्हा आपण एकमेकांशी करार करतो त्यावेळेला आपण त्या पद्धतीने समोरचा शेतकरी आणि समोरच्या माणसाला ज्याला विकतो आपण तो, ह्या सगळ्यांचा एक करार पत्र आपण तयार करायला पाहिजे किंवा करून घ्यायला पाहिजे. एकाधिकार योजना होती, ती बंद झाल्यावर सगळे शेतकरी असेच सैरभर झाले होते. पण एकाधिकार योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना कापसाचे चांगले भाव मिळायला लागले, गावातून त्यांच्या कापसाची खरेदी व्हायला लागली. आणि जेव्हा जेव्हा अडचण तयार झाली तेव्हा तेव्हा सरकार सुद्धा CCI मार्फत कापूस खरेदीसाठी मार्केटमध्ये उतरलं. तर या सरकारला आमचं हेच म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण होईल तेव्हा सरकारने त्यात हस्तक्षेप करावा. एक सरकार बाजूला उभं राहील की जोपर्यंत मार्केट व्यवस्था व्यवस्थित सुरू आहे, शेतकऱ्यांचं ग्राहकांचं नुकसान होत नाही आहे तोपर्यंत. पण आता ग्राहकाचं नुकसान 40 रुपये किलो कांदा झाल्याबरोबर रावते साहेबांनी सांगितलं की आता निर्यात बंद करायची. ही कुठली पद्धत आहे? ही पद्धत योग्य नाही. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सरोजताई, माझा एक खूप म्हणजे तुमचा अभ्यास या क्षेत्रातला खूप मोठा आहे. मला एक खूप सामान्य प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपल्याकडचं धोरण, परराष्ट्र धोरण तर आपण सोडून देऊ. आपल्याकडे बिहारची निवडणूक आली की आपण कांद्याला घाबरतो. दिल्लीतलं सरकार पडलं होतं तर ते कांद्यामुळे पडलं होतं, तो इतिहास आहे आपल्याकडे. हे असं असताना आपण फक्त नियमन मुक्तीच्या गप्पा मारायच्या, आपण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देण्याचा जर प्लॅन करत नाहीये ना, अशी भीती वाटायला लागली आहे. आणि ती भीती जी आहे ती नरेंद्र पाटील व्यक्त करतात. बरोबर आहेत का पाटीलजी?
साहेब माझं एकच ताई आता आहेत मगाशी नाशिकचा एक शेतकरी आपला आहे एग्रोवनची पेपरची बातमी ही आहे ना, पेपरची बातमी टीव्ही मध्ये दाखवण्यात आली होती की त्या ठिकाणी आपला द्राक्षाच्या शेतकऱ्याचा पैसा एका माणसाने लुबाडला एक्सपोर्टच्या नावाखाली. त्या शेतकऱ्याला 1 रुपया राज्य सरकार मिळू देऊ शकलं नाही. आता ताई ज्या ॲग्रीमेंटचा पण म्हणता, कॉन्ट्रॅक्टचं म्हणता, हे कॉन्ट्रॅक्ट कायद्याप्रमाणे रजिस्टर करणार, मग त्याच्यानंतर तो माल पाठवणार, त्याच्यानंतर त्याचं काय कमी जास्त झाले की तो कोर्टात जाणार, ते वसूल करणार. ही एवढी मोठी प्रक्रिया आहे. तर मला काय वाटतं आपल्या चर्चेच्या माध्यमातून मला जे आता ते असं मला वाटतं, बघा आपण सर्व शेतकरी बांधव आहात या चर्चेमध्ये, ज्या पद्धतीने करोनाच्या काळामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये 3 चांगले मोठे ओपन जे मैदानं होती, ज्या मैदानावरती शेतकऱ्यांनी येऊन भाजीपाला माल विकावा आणि तिकडनं तो माल ग्राहक घ्यायला येत होता. भविष्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी अशी मैदानं असतील, यदाकदाचित तिथं BKC असतील, तिथं तुम्ही एक्झिबिशनला वापरता, सोमया ग्राउंड असेल, तुम्ही शेतकऱ्यांना ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये माल विकायला तुम्ही ज्या वेळेला परवानगी द्याल, शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या नावावरती व्यापाऱ्यांनी बांधावर विकत घ्यायचं आणि परत तुम्ही त्याला सबसिडी मधून इथून आणून त्यानं विकायचं तर चुकीचं होईल. नाही पाटीलजी, मला एक अजून एक छोटा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, त्याच्यानंतर मी गंगाधर मुटेंकडे जाणार आहे. पाटीलजी, तुम्ही आता ठीक आहे, आता हे सगळं होणार आहे, आता ही विधेयक चर्चेला आलेली आहेत, सरकार माघार घ्यायला तयार नाहीये, कारण की दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये तर त्यांचं मेजॉरिटी आहे, राज्यसभेमध्ये ते पारित करून घेतील. याच्या आधीची अनेक बिलं त्यांनी कशी पारित करून घेतली याचा आपल्याला अनुभव आहे. आता APMC तयार आहेत का या सगळ्या ओपन मार्केटशी स्पर्धा करायला? तुम्ही तयार आहेत का? साहेब, परिस्थिती आता आमचं काय झालं, आमचं कुणीच ऐकणारं नाहीये. केंद्र पण सरकार ऐकत नाही, राज्य सरकार पण ऐकत नाही. शेतकऱ्यांना सगळ्यांना, शेतकरी नेत्यांना सगळी वस्तुस्थिती माहितीये की शेताच्या बांधावरती माल तोडल्यानंतर तो मुंबईमध्ये कुठे विकायचा ते त्यांना पण माहित नाही. हे सगळ्यांना कशाला मुंबईला यावं लागेल ना पाटीलजी? असं आहे की एखादी कंपनी जाईल आणि थेट माल घेऊन येईल ना, काय करतोय साताऱ्याहून तुमच्याकडे. माझं ऐका ना, आम्ही काय आता तुम्ही सांगा मला, FDI रिटेल ट्रेडच्या नावाखाली मेट्रोला भांडूपमध्ये परवानगी दिली, काय भांडूपमध्ये फायदा झाला? काय तिथं भांडूपच्या लोकांना स्वस्त माल मिळाला काय? अन्नधान्याचा बिलकुल नाही. आजही नवी मुंबईमधून माल जातो. आता काय झालंय, अन्नधान्यासाठी कायदा आता काढला, केंद्राने काढला, राज्यकर्त्यांनी लगेच तो GR काढला. परवा अजितदादांकडे मिटिंग झाल्यानंतर म्हटले आम्ही त्यात काहीतरी निर्णय घेऊ. आमचं काय माहितीये ना, घर का ना घाट का. APMC मध्ये माथाडी असो, व्यापारी असो, ट्रान्सपोर्टर असो, हातगाडी कामगार असो, छोटा माल विक्रेता असो. तुम्हाला पाटीलजी, मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, तुम्हाला अशी भीती आहे का की APMC मोडीत निघतील? शेतकऱ्यांचा फायदा झाला का? नाही पाटीलजी, तुम्हाला अशी भीती आहे का की APMC मोडीत निघतील, माथाडी मोडीत निघतील, ट्रान्सपोर्टर देशोधडी लागतील, अशी भीती आहे तुम्हाला? साहेब, 100% भाजीपाला, फ्रूट, कांदा, बटाटा ओपन केल्यापासून मार्केटची आवक कमी झाली, शेतकऱ्यांना काय फायदा झाला नाही? मग सरोजताई, दोन सेकंदात मी पाटीलजी तुमच्याकडे येतो. सरोजताईंना एक मुद्दा मांडायचा आहे. सरोजताई, भाऊ, APMC मोडीत का निघेल? APMC उलट स्पर्धेत स्वतःचं काम चांगल्या प्रकारे करेल. मी वर्धा APMCत अनेकदा तुरीचे पैसे मिळवून देण्यासाठी गेले. अनेकदा त्या तूर नाकारण्यात आल्या, कारण त्याच्यात ओल जास्त आहे, ते ग्रेडिंगमध्ये बसत नाही, त्याला चाळण्याबरोबर लावल्या जात नाही. या APMC मध्ये सुद्धा हेच सगळे प्रकार होतात. आणि आम्ही, शरद जोशींनी आम्हाला हे शिकवलं की गुणवत्तापूर्वक माल जर तुम्ही तयार केला तर तुमच्या मालाला तुमच्या दारात येऊन भाव घेऊन खरेदी करून घेणाऱ्याची संख्या आपल्याला वाढवायची आहे. त्याच्यामुळे जर आमचा माल 100 नंबरी आहे आणि शेतमाल 100 नंबरी सोनं आहे, त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याची काहीच भीती नाही. APMC आहे म्हणून आम्ही तरलो आणि APMC संपेल अशातला भाग नाही. APMC संपणार नाही. APMC स्पर्धेत जास्त दुरुस्त होईल आणि शेतकऱ्यांना अधिक न्याय मिळेल असं माझं मत आहे. नक्कीच. एक इकडे आपण ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर मुद्दा आणखी पुढे घेऊन जाऊयात. शेवटचा टप्पा असेल. काही असे मुद्दे तसे म्हटले तर छोटे आहेत पण शेतीशी खूप संबंधित आहेत, ज्याच्यामध्ये विम्याचं सगळं काय प्रकरण चालू आहे, विमा नीट मिळत का नाही, काही ठिकाणी कर्ज काढताना कंपल्शन का असतं प्रायव्हेट कंपन्यांचा विमा घेण्याचे, हे सुद्धा काही छोटे मुद्दे ते आपण घेऊयात. चर्चा ब्रेक नंतर सुरू राहील. पाहत रहा कृषी परिषद ABP माझा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे प्रतिक्रिया खूप थोडक्यात घ्याव्या लागणार आहेत. मी थेट जातोय पहिल्यांदा जयदत्त होळकर आणि सदाभाऊ, मी यशवंत गोसावींकडे पहिल्यांदा जातोय. यशवंत गोसावीजी, माझा एक मगाचा राहिलेला प्रश्न होता, जरा विम्याबद्दल आम्हाला सांगा. शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, खास करून खासगी विमा कंपन्या? त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही. मी हाच प्रश्न जयदत्त होळकरांना पण विचारतो. होळकरजी, या विषयावरती नाही, नक्कीच आपण जर बघितलं की ज्या वेळेस कंपनी हा शब्द येतो त्यावेळेस कंपनी म्हटलं की तो स्वतःचाच फायदा जास्तीत जास्त त्या ठिकाणी बघितला जातो. बरं, त्या कंपनीच्या पॉलिसीमध्येच असे काही डिसिजन घेतलेले असतात किंवा अशा काही अटी शर्ती असतात की त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत नाही. तो जास्तीत जास्त फायदा कंपनीला कसा होईल यासाठीच अटी शर्ती त्याच्यामध्ये असतात. मग त्या वेगवेगळ्या अटी शर्तीमुळे कुठल्याही शेतकऱ्याला आजपर्यंत त्याचे झालेल्या नुकसानीचे विमा कुठं पूर्णपणे मिळालं असं माझ्या तरी ऐकण्यात आतापर्यंत आलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जर बघितलं, आपण कृषी प्रधान देश आहोत संदीपजी. त्याच्यानंतर आपण सातत्याने जर बघितलं तर आपण 2017-18 मध्ये 21 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला, त्याच्यानंतर 15 लाख केला, आणि आज जर आपण बघितलं या 4 महिन्यामध्ये फक्त 4 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झालेला आहे. म्हणजे कमी निर्यात या ठिकाणी होत चाललेली आहे दिवसेंदिवस. या संदर्भात सुद्धा केंद्र शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. कांद्याच्या संदर्भात मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा हा विषय पुन्हा आणू इच्छितो की आपण जर आज जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, भारताची जी बाजारपेठ आहे, आज आपण बांगलादेशला बॅन केल्यामुळं आता बांगलादेश जो आहे आता हा चीनकडे वळलेला आहे, चीनमधून कांदा आणण्याचा विचार करत आहेत. मग अशा पद्धतीने जर बाजारपेठ आपण जर गमावत बसलो तर त्याचा भविष्यात मोठं असं नुकसान आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतं. बरं, मी गंगाधर मुटेंकडे जातो. मुटेजी, एक वेगळा प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतो. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये अनेक पिकं होती, वेगळ्या प्रदेशाची वेगळी पिकं होती आणि त्याचा तेवढा रुबाब होता. आज मात्र कॅश क्रॉप या प्रकारामुळे त्याची अडचणी आहेत, पण कॅश क्रॉपमुळे अनेक पिकं बाजूला जायला लागलेली आहेत. कशा प्रकारे कॅश क्रॉपच्या पलीकडे जायचं? आता तर केंद्र सरकारमध्ये म्हटलं जात आहे उसावरती मर्यादा आणा म्हणून. काय वाटतं आपल्याला? प्रसन्नजी, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो कधीही चर्चेला जात नाही, त्यावर कधीही चर्चा होत नाही, पण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता सार्वत्रिक जी पिकांची विविधता होती ती कमी झाली, लोक एका मुख्य पिकाकडे वळायला लागले. याचं जे कारण आहे ते मुख्य म्हणजे या शेतमालाच्या भावामध्ये जे असंतुलन आहे त्याच्यामुळे हा आज सर्वत्र प्रकार निर्माण झाला आहे. काही पिकं लावली तर शेतीमध्ये जास्त पैसे मिळतात आणि काही पिकं लावली तर शेतीमध्ये न परवडणारे पैसे मिळतात किंवा अत्यंत अत्यल्प पैसे मिळतात. स्वाभाविकपणे कुठल्याही शेतकऱ्याला व्यवसाय करताना, शेती करताना 2 पैसे जास्तीचे मिळावे हे त्याच्या समोर गणित असतं. आणि सध्याच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर जी पिकं आहेत, जे पिकं त्याला 4 पैसे जास्तीचे देऊ शकतात, त्याच्यामुळे ती पिकं लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. आणि म्हणून मग अशा तऱ्हेचं असं. मोठेजी, यासाठी तर वेगळी परिषद घ्यावी लागेल, एवढा हा मोठा विषय. अनेक उसळी आपण जवळपास गमावल्या जमाय. मी राजू शेट्टींकडे जातो शेवटची काही प्रतिक्रिया घेण्यासाठी. राजू शेट्टीजी, आता पुढचा मार्ग सांगा, काय पाहता तुम्ही? नाही, मला असं वाटतं की एकूणच शेतीचं धोरण ठरवत असताना काही व्यावहारिक भूमिका घेऊन निर्णय घ्यायला पाहिजेत. विशेषतः जेव्हा चांगला पाऊस पडतो, मान्सून चांगला असतो, त्यावेळी ज्वारी चांगली पिकते, मका चांगला पिकतो, कडधान्य चांगली पिकतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये डाळवर्गीय पिकं आयात करण्यासाठी परकीय चलन खर्च करतो. त्याच्याऐवजी या देशातला तूर उत्पादक शेतकरी असेल यांना हमीभाव बांधून द्यावा, आणि हमीभावाची एक शाश्वती द्यावी. आणि मला वाटतं की पावसामुळे काळी ज्वारी पडते किंवा मका गरजेपेक्षा आता मक्याचा हमीभाव 1860 रुपये असताना 1100 रुपये दरानं मका शेतकऱ्याला विकावा लागतो. मग मक्यापासून इथेनॉल का तयार करू नये, काळ्या ज्वारीपासून इथेनॉल तयार का करू नये? अशा प्रकारचा आधुनिक विचार आता आपण आत्मसात केला पाहिजे. बरोबर. कधी काळी भूक ही आपली समस्या होती, परंतु आपण आता गरजेपेक्षा जास्त उत्पादन घ्यायला लागलेलो आहे. विशेषतः कोरडवाहू भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्यानं आपल्याला ह्या गोष्टी विचार केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे गरजेपेक्षा अतिरिक्त उत्पादन झालं तर त्याच्यापासून इथेनॉल निर्माण करणं, इंधनाची गरज भागवणं, अशा प्रकारे एक व्यापक दृष्टिकोन घेऊन आता शेतीचा
धोरण ठरवलं पाहिजे असं मला धोरण जे आहे ते निश्चित करावं लागणार आहे आणि आपल्याला यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. जसं की एपीएमसीचे प्रश्न निर्माण झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच आहेत आणि या सगळ्या गोष्टींचे जे काही धोरणं आहेत ती केंद्रात ठरतात, राज्यात ठरतात आणि तुम्ही सगळे धोरण करते आहात, त्यामुळे तुम्ही याच्याकडे गांभीर्याने पाहाल अशी अपेक्षा आहे. आपल्यासोबत संदीप जगताप आहेत. संदीप, कायम वेळोवेळी शेतकऱ्यांच्या व्यथा वेगवेगळ्या माध्यमातून मांडत आलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत संदीप. आत्ता या क्षणाला ज्या वेळेला कांद्याची स्थिती तुम्ही बघता, द्राक्षाची स्थिती बघता, गेले 8 महिने 6 महिने झालं कोरोनाच्या स्थितीत, शेतकऱ्यांची स्थिती तुम्हाला दिसते कशी? कवितेच्याच माध्यमातून जर मांडायची म्हटली तर आजपर्यंत जे शासनाचे धोरणं आहे किंवा शासनाच्या योजना ह्या नेहमी आम्हाला फेसासारख्या वाटत आलेल्या आहे. त्या बादली भरून दिसतात पण हातात काहीच नसतं. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता ह्याच धोरणाच्या बाबतीत नाही तर आजपर्यंतच्या सगळ्या धोरणांच्या बाबतीत मला असं वाटतं की बाबा तुझा मुर्दा पाडण्यासाठी त्यांचं एक मोठं जाळं कामाला लागलंय. बाबा तुझा मुर्दा पाडण्यासाठी त्यांचं एक मोठं जाळं कामाला लागलंय. त्यांना तुला कर्जबाजारी करायचं आहे आणि पुन्हा एकदा बळीला मातीखाली गाडायचं आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या वर लक्ष नसतं शासनाचं, त्याच्या जमिनीवर असतं. ते तुझी हिरवी शेतं नांगरून तिथे बिल्डिंगी बांधतील, शिक्षण संस्था उभारतील, कारखाने टाकतील. ते तुझी हिरवी शेतं नांगरून तिथे बिल्डिंगी बांधतील, शिक्षण संस्था उभारतील, कारखाने टाकतील. मसोबाला कापावे बोकड तशी जिवंत माणसं कापतील. व्यापारी, मापारी, बाजार समिती, आमदार, खासदार आणि ही सगळी शासकीय धोरणं हे सगळे त्यांच्याच जाळ्याचा एक भाग आहे. तुझ्या रक्ताला चटवलेले कुणब्या हे तुझ्याच घरातले वाघ आहे. अशी ही काळ रात्र तुझ्या डोक्यावर उभी, तू झोपू नको, डोळ्यात तेल घालून जाग. अशी ही काळ रात्र तुझ्या डोक्यावर उभी, तू झोपू नको, डोळ्यात तेल घालून जाग. कारण जागतिकीकरणामध्ये माणूस झालाय स्वस्त आणि माती झाली महाग. कारण जागतिकीकरणामध्ये माणूस झालाय स्वस्त आणि माती झाली महाग. ही मातीच शेतकऱ्यांच्या हातातून जाईल की काय अशी परिस्थिती मला या सगळ्या धोरणांमध्ये दिसते. अंगावर ऐकून शहारा येतो संदीप. आपण या सगळ्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनावेळी आणि या सगळ्या वेळी आपण वेळोवेळी भेटतो. कांदा असेल, दूध असेल आणि तुरीचं आंदोलन असेल, आंदोलन हे कधीही शेतकऱ्याच्या नशिबातून चुकलेलं नाहीये, संघर्ष चुकलेला नाही आणि हेच खरं तर आपल्या सगळ्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे मला वाटतं. दुर्दैव अर्थात. पण अभिजित, आपण आशा बाळगूयात की आपला दरवेळी विजयीच राहिलेला आपल्या शेतकरी आणि आपल्या देशाचे ते घोषच वाक्य आहे, जय जवान जय किसान. तर आपला हा किसान, आपला हा शेतकरी बांधव एकेकाळी बळीराजाचं तिसऱ्या पायामुळे वामनाच्या त्याला पातळात गाडला गेला होता, पण हा पातळातून सोनं पिकवणारा आपला शेतकरी आता केवळ तिसरंच पाऊल नाही तर अशाच प्रकारे पुढे जाऊन संपूर्ण जग पादाक्रांत करेल आणि त्याची सुरुवात तरी या निमित्तानं व्हावी ही अपेक्षा करून या परिषदेची सांगता करूयात. सगळ्या मान्यवरांचे आभार ज्यांनी आपल्याला वेळ दिले. यापुढे सुद्धा अशाच परिषदा आपण आयोजित करू, मोठ्या मंत्र्यांसोबत आयोजित करू आणि अधिक विषय पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.